नमस्कार मित्रांनो, सध्या आपल्या देशामध्ये असे भोंदूबाबा महाराज उदयास आलेत. ते म्हणजे अगोदरच होते, मात्र आता त्यांचे प्रकरण उघडे पडल्यामुळं हे आता बऱ्याच लोकांना माहीत व्हालेत. नाही तर आत्तापर्यंत लोक ह्याच्याकडे गपचिप जायचे, आपलं जे काय असेल ते विधी पूजा अर्चा भानगडी करायचे आणि निघून यायचे. मात्र आता आजकाल सोशल मीडियामुळे ह्याच्या सगळ्या गोष्टी ह्या उघड व्हाल्यात. आता यामध्ये जो काही सर्वात मोठा बाबा असतो, आता मोठा बाबा हा मोठा कसा होत असतो किंवा त्याला मोठं कसं म्हणलं जात आहे, तर ज्या बाबाकडे जेवढे मोठाले लोक जातील, म्हणजे मोठे उद्योगपती, राजकीय मोठाले नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार हे त्या महाराजाकडे जातात, म्हणजे लोकांची भावना त्या महाराजावर पुन्हा जास्तच बसते. आता तुम्ही बघत असताल त्या भोंदूबाबा खराचं प्रकरण निघाल्याच्या नंतर किती भोंदूबाबा उघडे पडलेत, त्याचे काय काय कारनामे आहेत. बरं, हे आपल्याला पूर्वीपासूनच माहिती, हे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेले आहे, ती मी सांगणार आहे तुम्हाला. पण तरी पण आपण या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि पुन्हा एक दुसरे ते हिंदीमधून बोलणारे हिंदी वाचक. आता त्याच्यामधला तो बागेश्वर धाम, आता त्यानं तर त्या दिवशी कहरच केला छत्रपती शिवाजी महाराजावर बोलायला, त्याची लायकी तरी आहे का? आणि तरी पण ह्या लोकायला कोणीच काही म्हणायला तयार नाहीत. त्यावर मुख्यमंत्री काय म्हणले तुम्ही सगळ्यांनी बघितलं असत. आणि त्यामुळं हे महाराज जे उदयाला आले का, याचं मूळ कारण आहे तर ते महाराज नाहीत, तर ही भक्तांची संख्या लय वाढायली. आज भक्त इतके झालेत की प्रत्येकाला वाटायला काही बी आपल्याला ऐकतं भेटलं पाहिजे. महाराजाला भेटलं, महाराजाला विचारलं, महाराजानं मार्ग सांगितला आणि मग ते करायचं आणि मग त्याच्यातून आपलं भलं होईल. पण आता विज्ञानाचं युग आहे, 21वे शतक चालू आहे, AI चं युग आहे. सरकार म्हणते AI नुसार काम करा, AI नुसार शेती करा, AI नुसार हे करा, AI नुसार ते करा. आणि आता तुम्ही पाहत असताल तर या महाराजाचे भक्त या सरकारमधलेच लय मोठे मंत्री, विरोधी पक्षातले आमदार, माजी मंत्री हेच त्याचे भक्त आहेत. म्हणजे हे महाराज मोठे कोण केलेत. पण आता हे सर्वसामान्य लोकांना बी समजून घ्यायला पाहिजे की भक्ती बी करावं तर किती करावं. आता याच्यात दोन प्रकार आहेत भक्तीचे. महाराजाचे भक्त वेगळे आणि पुन्हा दुसरे भक्त येतात, त्याची बी इतकी अफाट भक्ती झाली तुम्हाला सांगतो. आता माझं एक दुसरं चॅनल आहे वेणुगंगा शेती योजना, त्या चॅनलवर मी शेतकऱ्याच्या बाबतीत माहिती टाकत असतो आणि काही सरकारच्या धोरणावर बोलत असतो. तर त्याच्यातून खालून वाईट कमेंट करणारे म्हणजे ते भक्त. आता ते कोण भक्त आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे एक लक्षात घ्या, हे महाराज की ही भक्ती सोडून जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे त्या सत्याच्या मार्गावर आपल्याला चालणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या गोष्टी करीत नाहीत तोपर्यंत काही भेटत नसतं. या महाराजाच्या नादी लागलं, याने काय दोरी गंडा बांधला, मंत्र दिले, जप करा म्हणले, यानं काहीच होत नाही. आपण आज कोणत्या विश्वात जगत आहोत याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. या महाराजकीच्या नादी लागून जर लय भलं झालं असतं, आता हे नेते एवढे या महाराजाकडे जाते त्याच्यामुळे थोडेच मोठे झालेत. आता हे कशा प्रकारे झाले हे सगळं तुम्हाला माहिती, ते सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्यांनी हे विचार केला पाहिजे. आता त्या खरात भोंदूबाबाच्या नंतर मनोहर भोसले बाबा त्याचे कांड आलं समोर. त्याच्यानंतर महेशगिरी महाराज एक नाशिकचा, त्याच्यानंतर अब्दुल रशीद उर्फ बाबाजान तेव्हा कुठं मुंबईतला महाराज, त्याच्यानंतर राजेंद्र गडगे महाराज, म्हणजे एकावर एक महाराज निघाले आणि त्याचे प्रकरण. मात्र यायचा थाट कसा आहे पहा. ह्या महाराजाचा गाड्या घोड्या, त्याचा मठ, त्या मठामध्ये कसे लोक जातात याचा विचार आता लोकांना कमीत कमी करणं गरजेचं आहे. आणि ही जी काही भक्ती धरली का, ही भक्ती फिक्ती काय नाही, तुम्ही जे कष्ट करतान का तेच तुम्हाला भेटत आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणतात सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज या भोंदूबाबा बद्दल म्हणतात, फक्त कपडे तिळक माळा याने कोणी संत होत नाही. मन शुद्ध प्रामाणिक आणि निस्वार्थ असणे महत्त्वाचे. लोकांना फसवणारे ढोंगी बाबा हे तुकाराम महाराजांनी नाकारलेले आहेत. खरी भक्ती ही आतून असते, बाहेरून दाखवण्याची गोष्ट नाही. ह्या महाराजाला गाड्या घोड्या AC मठ हे दाखवायची गरज आहे का? पण आज लोक फक्त यालाच भुलायलेत. एखादा मोठा नेता कशावरून, त्याच्याकडे गाड्या घोड्या किती आहेत, त्याच्या कार्यकर्त्याच्या मागं गाड्या किती फिरत्या, याच्याहून त्या कार्यकर्त्याचं टंबरेल का वाजणं, त्यानं वावरं इकून का होईना त्या नेत्याच्या मागं गाड्या घेऊन हिंडायचं आहे का नाही आजची परिस्थिती. मग याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आंधळा विश्वास ठेवू नका, विचार करून श्रद्धा ठेवा, खऱ्या संताचे गुण पहा
साधेपणा, सेवा, प्रामाणिकपणा या गोष्टीचा विचार करा आणि तीच खरी गरज आहे. त्यामुळं तुकाराम महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जपणं गरजेचं आहे. हे भोंदू बाबाईचं काहीच खरं नाही. तुम्ही आजकाल बघत असाल जो संप्रदाय आहे आपला, तर हा संप्रदाय आपल्याला जपणं गरजेचं आहे. आज कित्येक बरेच लोक आता भक्ती भक्ती म्हणून सध्या टी व्ही चॅनलवर फक्त ते हिंदी कथाकारच जास्त झालेत. आपल्या भक्तिमार्गाकडं, या संप्रदायाकडं लोकांचं लक्ष कमी व्हालंय. याचा कुठंतरी विचार करा. त्यामुळे तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करण्याची ही खरी आज गरज आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.